मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. एकदा का भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलं ना, भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखाने घेतलं ना, तर असणाऱ्या कापुराप्रमाणे तुमचे दोष जळून जातात. कापुराप्रमाणे तुमचा अभिमान नाहीसा होतो. तिळबरे जरी होय अभिमान मी ऋतो समान भारव आहे, तसं सांगितलं ना महाराजांनी. म्हणून असणारा अभिमान तर नाहीसा होतो. कशाप्रमाणे सांगितलं महाराज? कापुराच्या वाती, कापूर एकदा पेटवला ना, बघा तुम्ही, कापूर एकदा पेटवला तर तो स्वतःलाही नाहीसा करतो आणि जो दीप उजळ तो दीप सुद्धा नाहीसा होतो. बघा तसं ज्ञानोबरायांनी सांगितलं की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाले, तू असणारा विरून जातो. ही ताकद कशामुळे मिळाली? नामस्मरणामुळे. का? तर भगवंताचं हरिमुखे म्हणा, भगवंताचं वाचने नामस्मरण केल्यामुळं त्या कापराप्रमाणे तुमचं आमचं जीवन होतं म्हणतात महाराज. त्या नामस्मरणामध्ये ताकद खूप आहे. बघा सांगितलं ना, एकदा काय झालं, दोन मित्र विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी, त्यांचं अनेक दिवसांचं वैर संपल्यानंतर त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण दोघ जण भेटू. मग एकदा काय झालं, विश्वामित्रांकडे भेटण्यासाठी वशिष्ठ मुनी गेले. बघा वशिष्ठ मुनी तिथे गेल्याच्या नंतर विश्वामित्रांच्या घरी राहिल्याच्या नंतर थोडा काळ गेल्याच्या नंतर वशिष्ठ मुनीने सांगितलं की मला आता पुढील कार्यासाठी जायचंय, मी तुमचा निरोप घेतो. पण निरोप घेत असताना विश्वामित्रांनी काहीतरी आपल्या मित्राला काहीतरी द्यावं म्हणून असणारा एक गोष्ट दिली. काय दिली? तर विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज मी तुम्हाला भेट म्हणून मी माझ्या आयुष्यातलं 1000 वर्षाचं तप तुम्हाला दान करतो म्हटले. 1000 वर्षाचं तप दिलं. बघा वशिष्ठ ऋषी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर थोडा काळ लोटल्याच्या नंतर थोड्या दिवसानंतर विश्वामित्रांना वशिष्ठ मुनींची आठवण झाली आणि आता विश्वामित्र वशिष्ठ मुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर विश्वामित्र सुद्धा वशिष्ठ मुनींकडे थोड्या दिवस राहिले. थोडा काळ गेल्याच्या नंतर विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज मी आता येतो, आज्ञा द्यावी. महाराजांना स्मरण झालं. विश्वामित्रांनी सांगितलं, मला असणारं 1000 वर्षाची तपश्चर्या असताना भेट म्हणून विश्वामित्रांनी दिली होती, आपण सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? तर मग असणारं सांगितलं की एक काम करा, तुम्हाला असणारं मी माझ्या आयुष्यातलं जे अर्धा घड आहे ना, संताची संगत आहे ना, अर्धा क्षणाची संताची संगत तुम्हाला म्हटले मी भेट म्हणून देतो, दान म्हणून देतो. आता विश्वामित्रांना थोडं हसू आलं, आश्चर्य वाटलं. विश्वामित्र बोलायला लागले, अहो 1000 वर्षाची तपश्चर्या कुठं आणि एक अर्धा घडी संतांची संगतीची तपश्चर्या कुठं, नामाची ती असणार कुठं म्हटले, बरोबरी होऊ शकत नाही. आता म्हण काय करायचं? तर ते वशिष्ठ मुनींना लगेच कळून आल्याबरोबर वशिष्ठ मुनी म्हणायला लागले, तुम्ही नाराज झालात का? एक काम करा, अहो तुमच्या 1000 वर्षाच्या तपश्चर्यापेक्षा सुद्धा अर्धा घडी संताची जी संगत आहे ना, अर्धा घडी जे भगवंताचं नामस्मरण त्यांच्या संगतीत जे झालं ना, त्याचं पुण्य तुमच्या 1000 तपश्चर्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. काय बोलता म्हटले महाराज? तुम्ही म्हणले असं कसं काय होऊ शकतं? चला म्हणले विचारायचं असेल तर कोणाला विचारू. चला म्हणले कोणाकडे जाऊ? तर असणारं भगवान असणारं भगवान असणारं ब्रह्मदेवाकडे जाऊ आणि त्यांना विचारू की खरं काय आणि खोटं काय. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना विचारू लागले दोघे जण, देवा विश्वामित्रांनी मला 1000 वर्षाची तपश्चर्या दान दिली आणि मी असणाऱ्या विश्वामित्रांना अर्धा घडी असणारे संतांच्या संगतीचं पुण्य किंवा त्या नामस्मरणाचं क्षण त्यांच्या संगतीत झालेलं पुण्य मी त्यांना प्रदान केलं. श्रेष्ठ सगळ्यात काय आहे ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हटले, हा प्रश्न माझा नाही बाबा, हा प्रश्न तुम्ही काय करा, तुम्ही दोघंही तपस्वी महात्मे आहेत, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही काय करा, भगवान असणाऱ्या विष्णूंकडे जा. भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनाही तोच प्रश्न केला.
भगवान विष्णूने सांगितलं एक काम करा, तपश्चर्येचं यातलं आपल्याला काही जास्त कळत नाही, एक काम करा, तपश्चर्येमध्ये श्रेष्ठ भगवान शंकर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. भगवान शंकराकडे हे दोघं जण गेले. भगवान शंकरांनी सांगितलं मी तुम्हाला मी तर तपश्चर्येतलं काही सांगू शकत नाही, तुमच्या पुण्याचं जर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, शेषनागाकडे जा म्हटले. त्याची तपश्चर्या सुद्धा खूप श्रेष्ठ आहे. आता हे दोघं जण परत शेषनागाकडे आले. शेषनागाकडे जसं आले तसं शेषनागाला प्रश्न केला, भगवान असणार 1000 वर्षाची तपश्चर्याचं पुण्य जास्त का संत संगतीमध्ये घडलेल्या नामस्मरणाचा अर्धाक्षर नामस्मरणाचं पुण्य जास्त? भगवान शेषनागांनी सांगितलं तुम्हाला या प्रश्नाचं मी उत्तर देतो, पण एक काम करा, मला उत्तर द्यायचंय पण माझ्या डोक्यावर जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीचं मला खूप वज झालंय. एक काम करा, कुणीतरी हे पृथ्वीचं थोडस वज हलकं करा म्हटले. आता विश्वामित्राने सांगितलं असं का? विश्वामित्र म्हटले माझ्या 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य लावतो पृथ्वी माते, तुला विनंती आहे थोडस शेषनागाच्या डोक्यावरून वरती हो आणि शेषनागाला मोकळं कर. पृथ्वी तिळभर सुद्धा हल्ली नाही, थोडी सुद्धा वरती गेली नाही. विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं आणि मग वशिष्ठ मुनींना सांगितलं आता तुम्ही काहीतरी लावा. वशिष्ठ मुनीने पुन्हा असणारं सांगितलं. वशिष्ठ मुनी पुन्हा म्हटले की मी असणारा पृथ्वी माते अर्धा क्षण संतांच्या संगतीत घडलेल्या नामस्मरणाचं पुण्य लावतो, पृथ्वी माते थोडस वरी हो असं म्हणतात. पृथ्वी माता 2 हात वरती गेले आणि शेषनागाला मोकळं केलं. तुम्हाला याचं उत्तर मिळालंच असेल बघा. म्हणून नामस्मरणामध्ये किती मोठी ताकद आहे हे महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये एवढं पुण्य झाल्यामुळं आपल्या जीवनातील असणारे जे दोष आहेत, आपल्या जीवनातील पाप आहेत ना, ते सर्व नाहीसे होतात. विठाला 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 नामस्मरणाबद्दल सांगितलं ना, नामस्मरण किती मोठं आहे. एक जणाने सांगितलं नामस्मरणापेक्षा काहीच मोठं नाही म्हटले. नामस्मरणापेक्षा काहीच मोठं नाही. नामस्मरणापेक्षा बघा संत मोठे. एक जणाने सांगितलं संत मोठे आहेत, भगवान मोठे आहेत. मग यांच्यापेक्षा सगळ्यांनी आणखी एक गुढ उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की पृथ्वी मोठी म्हटले. पृथ्वी का है की बडी, वो तो असणार शेषनाग के सिर पे खडी. बोले शेषनाग बड़ा, शेषनाग काहे का बड़ा, वो तो भगवान शंकर के गले में पड़ा. अरे शंकर जी बड़ा, शंकर काहे का बड़ा, उसका पर्वत तो रावण ने उखाड़ा. रावण बड़ा, रावण काहे का बड़ा, उसको तो भगवान श्री राम ने एक बाण से उड़ा. फिर श्री राम बड़े, अरे राम काहे के बड़े, वो तो भगवान श्री हनुमान के हृदय में पड़े. विठाला 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 विठाला. भगवान श्री हनुमंतरायाच्या हृदयामध्ये का राहतात त्याचं कारण खाली दिलं की त्याचं कारण असं सांगितलं की भगवान श्री हनुमंतराय सतत भगवान श्रीरामाचं भजन करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, म्हणून भगवान श्रीराम हनुमंतरायाच्या हृदयामध्ये राहतात, म्हणून हनुमंतराय मोठे. विठाला विठाला विठाला.